प्रामाणिक रिक्षा चालकामुळे 15 तोळे सोन्याची बॅग मालकाला परत, देवपूर पोलिसांची 12 तासांत यशस्वी कारवाई। धुळे दिनांक एप्रिल 27 देवपूर पोलिसांनी अवघ्या 12 तासांच्या आत 15 तोळे सोन्याचे दागिने असलेली हरवलेली बॅग शोधून काढत तत्परतेचे उत्कृष्ट उदाहरण घालून दिले। यामध्ये रिक्षा चालकाच्या प्रामाणिकपणाचेही सर्वत्र कौतुक होत आहे। अशोक रमण पाटील राहणार धनदाई नगर देवपूर धुळे हे एप्रिल 26 रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास तळोदा येथे लग्न कार्यक्रमासाठी जाण्यासाठी निघाले होते। त्यांच्या बॅगेमध्ये कपडे तसेच 15 तोळे सोन्याचे दागिने ठेवले होते। त्यांनी स्टेडियम परिसरातून रिक्षा क्रमांक MH18BH 1550 मधून देवपूर बसस्थानकापर्यंत प्रवास केला। बसस्थानकावर उतरल्यावर त्यांच्या लक्षात आले की दागिने व कपडे असलेली बॅग रिक्षामध्येच राहून गेली आहे। त्यांनी परिसरात शोध घेतला, मात्र बॅग व रिक्षा सापडली नाही। त्यानंतर त्यांनी देवपूर पोलीस ठाण्यात धाव घेत घटनेची माहिती दिली। पोलिसांनी तात्काळ देवपूर बसस्थानक व परिसरातील CCTV फुटेज तपासले। तसेच महिंद्रा शोरूम मध्ये जाऊन मागील 3 वर्षांत विक्री झालेल्या रिक्षांची माहिती घेत तपास सुरू केला। तपासादरम्यान संबंधित रिक्षा मालकाचा शोध लागला। रिक्षा चालक मुस्तफा निसार अहमद अन्सारी राहणार 80 फूट रोड, उस्मानिया मशिदजवळ धुळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्या रिक्षामध्ये एक बॅग असल्याचे त्यांनी सांगितले। त्यांनी कोणताही मोह न बाळगता प्रामाणिकपणे ती बॅग पोलीस स्टेशनमध्ये आणून दिली। अशोक पाटील यांच्या उपस्थितीत बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये 15 तोळे सोन्याचे दागिने व कपडे सुरक्षित अवस्थेत मिळून आले। त्यामुळे पाटील कुटुंबाने सुटकेचा निश्वास सोडला। रिक्षा चालक मुस्तफा अन्सारी यांच्या प्रामाणिकपणाचे तसेच देवपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे। ही कार्यवाही प्रभारी पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे, पोलीस निरीक्षक सुरेश कुमार दुसर, सहायक पोलीस निरीक्षक बीबी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक CD बोरसे यांच्यासह शोध पथकातील मिलिंद सोनवणे, महेंद्र भदाणे, भटेंद्र पाटील, प्रवीण पाटील, सौरभ कुटे आणि नितीन चव्हाण यांनी पार पाडली। अहमद निसार अहमद, मैं कल भाड़ा लेके गया था स्टेडियम पास से वापस आ रहा था। जब एक अंकल लोग को बैठाया था, इनको मैं देवपुर बस स्टैंड पे छोड़ा। देवपुर बस स्टैंड छोड़ने के बाद मैं अपने घर के लिए जा रहा था। मेरे को रास्ते में एक पैसेंजर मिला, पैसेंजर को बैठाया, फिर मैं उनको उतारा, दूसरा पैसेंजर बैठाया। तो जब उन्होंने बताया कि भैया आपकी गाड़ी में बैग है, तो जब मेरे को मालूम पड़ा बैग है तो मैं कल पुलिस स्टेशन में नहीं जमा किया, मैंने घर पे रख लिया था। तो मेरे को आज पुलिस स्टेशन से फ़ोन आया, देवपुर पुलिस स्टेशन से, तो मैं पुलिस स्टेशन में लाकर बैग जमा करा दी। क्या था उसमें मेरे को खुद को कुछ मालूम नहीं था कल क्या था। आज यहाँ आके मालूम पड़ा कि उसमें क्या है क्या नहीं।